जोराचा पाऊस आलाय तरीसुद्धा कामगार काम करतायत. एका बागेच्या साफसफाईचं काम चालू आहे. थोड्याच वेळात जेवायची वेळ होणार आहे. जेवायला गेल्यानंतर नक्कीच तुमच्याशी मला संवाद साधायचा आहे. पण मी तुम्हाला आवर्जून सांगेन की कोकण वाचवण्यासाठी आपल्या कोकणातले रानमाणूस प्रसाद गावडे जे काय आपल्याला सांगतायत त्याचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवला पाहिजे आणि त्याप्रमाणे कोकणसाठी काम केलं पाहिजे. आता जेवण झालं की मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. जरी मी काम करत असलो तरीसुद्धा माझ्या मनात सतत कोकणबद्दलची आतुरता, कोकणबद्दल काहीतरी बोलावं, कोकणबद्दल लोकांना काहीतरी सांगावं हे सतत मला वाटत असतं आणि तेच माझे विचार आत्ता मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मी काशीनाथ गोरले सध्या राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात राहतो. आज बागांची साफसफाई चालू आहे. आपण सर्वांनी म्हणतो कोकण वाचवायचं, कोकण वाचवलंच पाहिजे, कोकणसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच हे प्रयत्न चालू आहेत. कोकणात स्थायिक झालं पाहिजे तरच कोकणात लोक दिसतील असा जो आपल्या सगळ्यांचा विचार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी आज प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसरा विषय मी परवाच्या दिवशी म्हटल्याप्रमाणे की आपली लोक मीडिया समोर यायला घाबरतात, सर्वसामान्य लोक मीडिया समोर यायला घाबरतात. याचं कारण एकच आहे. शासनाने आज शासनाने म्हणा किंवा पुढाऱ्यांनी म्हणा आपल्याला लाचार करून ठेवलंय. सर्वसामान्य जनतेला लाचार करून ठेवलंय. ते कसं की कोणाला लाडक्या बहिणीचे द्या पैसे द्या, कोणाला पीएम किसानचे पैसे द्या, कोणाला मोदी आवास द्या, तर कोणाला आणखी काही वेगवेगळ्या योजनांचे पैसे द्या. आणि ही जी लोक सर्वसामान्य लोक जी पैसे घेणारी आहेत, ज्यांना पैसे मिळत आहेत, त्यांना असं वाटतं की आपण मीडिया समोर बोललो तर आपल्या ह्या योजना बंद होतील आणि त्याच्यामुळे आपली ही सर्वसामान्य लोक मीडिया समोर बोलत नाहीत. एवढं लाचार करून ठेवलंय. आता तुम्हाला सांगतो, आपला चतुर्थी हा सगळ्यात मोठा सण येतोय आणि या सणासाठी आपल्या कोकणात शिमगोत्सव म्हणजे होळी आणि चतुर्थी हे सगळ्यात मोठे सण. आणि हे सगळ्यात मोठे सण आले की आपण जवळजवळ वर्षभर काम करतो, 6 महिने काम करतो, त्याच्यातला पैसा जो शिल्लक ठेवतो, आपल्या घामाचा पैसा असतो, तो आपण त्या उत्सवासाठी वापरतो. पण आज बघा, कोकणात येणाऱ्या गाड्या कुठच्या गणपतीसाठी येणाऱ्या मुंबईकरांच्या ज्या गाड्या आहेत त्या फ्रीमध्ये सोडल्या आहेत. म्हणजे तुम्हाला किती लाचार करतायत ते बघा. म्हणजे आज तुम्ही त्या गाडीनं यायचं आणि उद्या मतदान आम्हाला करायचं. मग आम्ही काही चुकीचं राजकारण जरी केलं, काही जरी देश लुटला, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मतदान करायचं. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही त्या गाडीनं या, तो पैसा कोणाचा? अहो, आपल्या साध्या गोरगरीब लोकांना, गोरगरीब जनतेला लुटलेला पैसा आहे. आपल्याला कशाला त्याची भीती आहे? आपण त्या गाडीने यायचं आणि आपण ठरवायचं योग्य काय आणि चुकीचं काय. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. आपल्याकडील बरीच मंडळी, कोकणातली माणसं मुंबईत राहतात. मला वाटतं जास्तीत जास्त लोक भाड्यानंच राहतात. तर भाड्यानं राहणारी लोक ही सुद्धा आपल्या मुलांना तिकडे इंग्लिश शाळेत घालतात. मी आज मूळ मुद्दा सांगतोय तुम्हाला. आज आम्ही कोकणात मोलमजुरी करतो. जर 10 दिवस मजुरी केली तर 5,000 रुपये मिळतात. मी म्हणतो राहिलेले महिन्यातले 20 दिवस जे आहेत ते तुमच्याकडे जो कुठे शेताचा तुकडा आहे त्याच्यात राबा, त्याच्यात भात पिकवा, भाजीपाला पिकवा. तुम्हाला शुद्ध तांदूळ मिळेल, चांगला तांदूळ मिळेल, चांगला भाजीपाला मिळेल, तुमचं आरोग्य चांगलं राहील. मुंबईत तिकडे भाड्याच्या खोलीत राहून 8,000 रुपये भाडं भरण्यापेक्षा इथे तुमच्या घरात राहिलात तर तुम्हाला वर्षाला 200-300 रुपये पंचायतीला कर भरावा लागतो. इथे मुलांच्या जिल्हा परिषदेसाठी आपल्या मराठी शाळा आहेत, फुकटमध्ये सगळं मिळतं. जेवण फुकट मिळतं, पण कुठच्या दर्जाचं असतं हे पण तुम्हाला माहित आहे.
पण मिळतं. मग इथे फुकट शिक्षण मिळतं, तिकडे ते सगळं विकत मिळतं. अधिक आपण कामाला जातो तर मला सांगा, आपल्याला कुठे 30-40 हजाराची नोकरी आहे? आपण 20-25 हजारात काम करतो, त्याच्यातले 7-8 हजार रुपये भाड्यालाच जातात. इथे जा ना, शेती करा, आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवा. मराठी शाळेत शिकलेला मुलगा उद्या जर अभ्यास करून चांगला मोठा झाला तर तो कुठच्याही मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो, तुमच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करू शकतो. मग काय गरज आहे मुंबईची? माझी एकच विनंती आहे तुम्हाला की कोकणात राहिल्यामुळे आपण काय करू शकतो? हे कोकण वाचवू शकतो, आपली भाषा वाचवू शकतो, आपलं महाराष्ट्र वाचवू शकतो. आणि हे जे शासन आपल्यावर जोर जबरदस्ती करते की जागा पडीक पडल्या आहेत, तिकडे प्रकल्प आणायचे, आमच्या जागा आहेत त्या, आम्हाला तिथे राबायचंय, आम्ही तिथे राबणार आहोत, हे त्यांना सिद्ध करून देणं गरजेचं आहे. माझी सर्वात जास्त विनंती असेल ती, जे आपण सगळे जे म्हणतोय, मी कोकणकर, स्वर्गाहून सुंदर माझं कोकण, मी किंवा असं जी वेगवेगळी नावं आहेत कोकणाबद्दल आपुलकं दाखवणारे जेवढे जेवढे युट्यूबर आहेत, त्या सर्वांनी एकत्रित विचार करून आपल्या मराठी माणसामध्ये प्रबोधन करा की जेणेकरून आपला मराठी माणूस जास्तीत जास्त कोकणात टिकेल, कोकणातल्या मराठी शाळेत शिकेल आणि इथेच काहीतरी आपला उद्योग व्यवसाय करेल आणि हे सगळं काही व्यवस्थित होईल. एवढीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. गेल्या वर्षी बघा, निवडणुका जवळ होत्या, पावसाळा आला होता, प्रत्येकाच्या घरात 3-3, 4-4 छत्र्या आल्या होत्या. कोणाच्या घरात घरात तर तुम्हाला सांगतो धनुष्यबाणाची छत्री, त्याच्याच घरात मशालीची छत्री, त्याच्याच घरात पुन्हा घड्याळीची छत्री. का दिल्या होत्या? निवडणुका जवळ आल्या होत्या आणि त्यांना आपला प्रचार करायचा होता. आपण सगळ्यांच्या छत्र्या घेतल्या. यावर्षी लोक विचारत आहेत छत्र्या कुठे आहेत? मी म्हटलं छत्र्या मिळतील कुठून? या वर्षी एवढ्या मोठ्या निवडणुका जवळ नाहीत, तुम्हाला छत्री देणार कोण? म्हणजे अशा प्रकारे आपली फसवणूक आणि आपल्याला लाचार करण्याचे प्रयत्न जे आहेत हे तुम्ही हाणून पाडले पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून कोकण वाचवण्यासाठी तुमची सगळ्यांची मदत हवी आहे. मी तुम्हाला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करेन की तुम्ही या कोकण वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. धन्यवाद.